रायगडावरच्या घोड्यांच्या पागेत काम करणाऱ्या एका शिलेदाराला पाहावेनात. राजांचा सल त्याला सहनच होईना. त्याचं नाव होतं कर्तोजी गुजर. राजांची ती अवस्था पाहिली आणि कर्तोजी मुठ्यावरून म्हणाला, माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनघोर झोपू नाही देणार म्या. आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयालाच गडाचे महाद्वार उघडले तसे हा कर्तोजी गुजर सुसाट सुटला तो थेट मिर्झा राजाकडे. मिर्झा राजांच्या छावणीच्या बाहेर कर्तोजी कैद झाला. कैद केले कर्तोजी मिर्झा रावच्या पुढे हजर केले. मिर्झा राजाने विचारलं, कोण? जी कर्तोजी गुजर. कुठून आला? जी शिवाजी राजांकडनं. का? आपली चाकरी करावी म्हणतो. नामुमकिन. राजांची माणसं तुटतील फुटतील कुठली? नामुमकिन. तसे कर्तोजी म्हणाले, तसं नव्हं, पण आता तुमच्या तडाक्यातनं आमचं राज काय वाचणार आहे ती का? त्यांच्या बरोबर मरण्यापेक्षा तुमच्या बरोबर जगलेलं नाही का चांगलं, म्हणून आलोय तुमच्याकडं, घ्या की चाकरीत. आणि मिर्झाला पटला. सही बात बोले. आणि मिर्झाने कर्तोजीला चाकरीत घेतला. पण कर्तोजींच्या उरात डाव मात्र वेगळाच होता. कर्तोजी संधी शोधत होते आणि अखेर कर्तोजींना संधी मिळाली. दस्तुरखुद्द मिर्झा राजांच्या छावणीला पहरा द्यायची जबाबदारी या कर्तोजी गुजरांवर आली. सायंकाळ झाली, रात्र सरली. पहिला प्रहर संपला, पहारे बदलले आणि दुसऱ्या प्रहराला पहारे द्यायला कर्तोजी गुजर मिर्झाच्या छावणी जवळ आले. रात्रभर चढलेली सगळी छावणी गाढ निद्रिस्त. दूरवर कुठेतरी कुत्र्याच्या केकाटण्याचा नाहीतर जागते रहोच्या रोळीचा आवाज. बाकी सारं शांत. कर्तोजींना आजूबाजूचा अंदाज घेतला. त्यांनी हलवार मिर्झा राजाच्या छावणीचा पडदा सरकवला. आत मंचकावर मिर्झा गाढ निद्रिस्त झाला होता. त्या मिर्झाकडे बघितलं आणि कर्तोजीच्या मुठी आवळल्या. पण पुन्हा एकदा कर्तोजींनी मिर्झा राजाच्या छावणीला फेरी मारली. सारा हालबेल असल्याची चाहूल घेतली आणि अचानक कर्तोजी मिर्झा राजाच्या छावणीत तीरासारखे आत घुसले. कर्तोजीच्या मस्तक जाऊन उभा राहिले. कर्तोजींनी मिर्झाचं मस्तक बघितलं आणि संतापले. कर्तोजी, मिर्झा, माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणारा तू, तुला बिनघोर झोपू देणार नाही. कमरेचा खंजर काढलं आणि मिर्झावर चालवणार तोच पोलत्याचा उजेड खंजरवर पडला. दगो 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 बघता बघता पाणीकरी धावले. कर्तोजीचा खंजर वरच्यावर पकडलं गेलं. मिर्झा राजा धडपडत जागा झाला. वार करणारा तो कर्तोजी पाहिला आणि मिर्झा हबकला. या मिर्झावर वार करायची हिम्मत, ही हिम्मत अजून कोणी दाखवली नाही. तू तसा कर्तोजी कडला. मिर्झा, एक वार खुला सोड, नाही तर उभा कापला तर शिवरायांचा मावळा सांगणार नाही. जखडल्या कर्तोजीचे ते बोल ऐकून मिर्झा चकित झाला. कडाडला, शमशेर लाव हमारी. पहरेकरांना वाटलं आता बहुतेक या शमशेरीनं कर्तोजींचं मस्तकच मारलं जाणार. राजपुती शमशेर आली. संपले कर्तोजी, संपले. पण अचानक मिर्झानी पवित्रा बदलला. आपली राजपुती शमशेर हातात घेतली आणि कर्तोजींच्या पुढ्यात धरली. कर्तोजी, हे घ्या, हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस. आज पवे तू आमच्यावर वार करायची हिम्मत कुणी दाखवली नव्हती, तुम्ही दाखवली. आम्ही कदर करतो तुमच्या त्या हिमतीची. हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस. कर्तोजींनी ती शमशेर घेतली आणि मिर्झा म्हणाले, बिनगोर जा, माझा कुठलाही सरदार तुला अडवणार नाही, सैनिक थांबवणार नाही, जा बिनगोर जा. आणि कर्तोजी निघाले. 5-6 पावलं गेले. अचानक मिर्झा म्हणाले, रुक जाओ. कर्तोजी थबकले. त्यांनी मागं वळून पाहिलं. मिर्झा त्यांना सांगत होते, जाऊन सांगा तुमच्या राजांना, ज्या राजांकडे तुमच्यासारखी माणसं, त्या राजांचा कुणी पराभव नाही करू शकत. हा मिर्झाही नाही. कर्तोजी रायगडावर परतले आणि कर्तोजीने एकट्याने दाखवलेला हा पराक्रम महाराजांच्या कानावर गेला आणि भर दरबारात राजा म्हणाले, कर्तोजी, कोण प्रताप गाजवलात तुम्ही? कोण प्रताप? आजपासून तुम्ही कर्तोजी नाही, आजपासून तुम्ही प्रतापराव. प्रतापराव गुजर. प्रतापराव ही कर्तोजी गुजरांना महाराजांनी दिलेली पदवी. हे कर्तोजी गुजर तथा प्रतापराव गुजर सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातल्या भोसरे गावचे. प्रतापराव सरसेनापती झाले. स्वराज्यासाठी सगळ्यात जास्त लढाया करणारे सरसेनापती.
स्वराज्याच्या सीमा वाढवणारे सरसेनापती राज्याभिषेकाच्या वेळी औरंगजेब स्वस्थ बसणारच नव्हता. महाराजांचा राज्याभिषेक तो होऊच देणार नव्हता. महाराजांना याची कल्पना होती आणि म्हणूनच महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजरांना सांगितलं, प्रतापराव, राज्याभिषेक निर्विघ्न पार पडला पाहिजे, पण तत्पूर्वी स्वराज्याच्या सीमा निर्धोक करा, सीमा बिनघोर करा. आणि सरसेनापती स्वराज्याच्या सीमा बिनघोर करण्यासाठी दौडत राहिले. पण त्याच वेळी स्वराज्यात ठाण मांडून होता तो बेलोल खान पठाण. प्रतापराव त्याच्यावर तुटून पडले, उमराणीला झुंज झाली. बेलोल खान पठाण कोंडला, महिनाभर जखडला. तसा बेलोल खान पठाण प्रतापरावांना शरण आला. चूक झाली, पुन्हा इकडे येणार नाही. एक वेळ धर्म वाट द्या, एक वेळ. शरण आलेल्या बेलोल खान पठाणाला भोळ्या प्रतापराव गुजरांनी सोडून दिला. वार्ता महाराजांना कळाली आणि महाराज संतापले. प्रतापराव, तुम्ही तर सिपाहीगिरी केली, ही सेनापतीगिरी कुठली? काय करणे सला केलात? काय करणे धर्म वाट दिलीत? तो बेलोल खान माझ्या सापाची जात फिरून दंश करणारच. महाराजांना कळालं होतं, माहिती होतं, प्रतापरावांनी चूक केलीच. का सोडलं? आणि आतापर्यंत या देशात हेच झालं होतं. शत्रूला उदार मानानं सोडून देणारे याच हिंदुस्थानातले आमचे राजे. आम्ही शत्रूला उदारपणे सोडून दिलं, पण शत्रूनं मात्र आम्हाला कधीच सोडलं नाही, अजिबात नाही. नाहीतर पृथ्वीराज चौहानांनी मोहम्मद घौरीचा 2 वेळा पराभव केला आणि पराभव झाल्यानंतर पृथ्वीराज चौहानांनी मोहम्मद घौरीला जाऊ दिलं, सोडून दिलं, धर्मवाट दिली. तिसऱ्या वेळेला मोहम्मद घौरी परत आला. तिसऱ्या वेळी त्यानं पृथ्वीराज चौहानांचाच पराभव केला, पण मोहम्मद घौरीनं पृथ्वीराज चौहानांना सोडलं नाही, संपवलंच. वास्को द गामा कलिकत बंदरात उतरला, तिथल्या थामोरीन राजाचं त्याचं स्वागत केलं, पण त्यानं त्याच थामोरीनला कैद केलं आणि कलिकत ताब्यात घेतलं. आम्ही शत्रूला उदारपणे वागवणार आहे, पण या परंपरेला छेद दिला तो पहिला छत्रपती शिवाजी महाराजांनी. 40,000ची फौज घेऊन आलेल्या अफजल खानाचा महाराजांनी इथंच कोथळा काढला आणि महाराज कडाडले, या भूमीवर परत आक्रमण करणारा इथं आल्यावर फाडलाच जाईल, तो सोडला नाही जाणार. आम्ही सोडायचं आणि तुम्ही मात्र संपवायचं नाही. नाही, प्रतापरावांनी नेमकं ते केलं होतं आणि महाराजांची भीती खरी ठरली. बेलोल खान पठाण पुन्हा स्वराज्यात आलाच आणि संतापलेल्या महाराजांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहिलं, त्या बेलोलचं मस्तक छाटल्याशिवाय आता आम्हास तोंड दाखवू नका. आणि महाराजांचे शब्द निकऱ्यासारखे प्रतापरावांच्या काळजात घुसले, आम्हास तोंड दाखवू नका. रायगडावर राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे. अशा वेळी सरसेनापती रायगडावर हवेत, तर महाराज सांगतायत त्या बेलोलचं मस्तक छाटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. प्रतापराव संतापले. बेलोल, त्या बेलोलचा पाठला खरं दौडत राहिले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लज तालुक्यातल्या सामानगडाच्या पायथ्याशी प्रतापराव गुजरांचा तळ पडला होता. दिवस थंडीचे, शेकोटी थंडणत होती, सगळे बसलेले आणि त्याच वेळी हेर धावत आला. राव राव राव. प्रतापरावांची नजर गेली. राव, नेसरीच्या खिंडीत बेलोल खानाचा तळ पडलाय राव. आणि ताडकन प्रतापराव उठले. त्यांची नजर त्या ज्वालेत स्थिर झाली. ज्वालेतली ठिणगी डोळ्यात घुसली आणि महाराजांचे शब्द कानात घुसले, तुम्हास तोंड दाखवू नका. त्या बेलोलचं मस्तक छटल्याशिवाय प्रतापरावांचे डोळे क्रुद्ध झाले. बेलोल खान आणि कडाडला प्रतापराव. कोण येतो, कोण येतो सोबत? आणि उठला पिसाच, उठले दीपाजी राऊतराव, उठले विठ्ठल पिलाजी यात्रे, उठले सिद्धी हिलाल, उठले कृष्णाजी भास्कर, उठले विठोजी शिंदे आणि 7वे खासे सरसेनापती प्रतापराव गुजर. 7 घोडी सज्ज झाली, टाच मारली आणि हर हर महादेवचा जयघोष करीत ही 7 घोडी आली ती नेसरीच्या खिंडी जवळ. वेडात मराठे वीर दौडले 7. नेसरीच्या खिंडी जवळी फुरफुरती घोडी थांबली. प्रतापरावांनी समोर बघितलं. बेलोल खानाचा सेना सागर पसरला होता, पण निद्रिस्त. दक्षिणेच्या टेकडीवर बेलोल खानाची छावणी होती.
महाराजांचे शब्द प्रतापरावांच्या कानात घुसत होते. त्या बेहलालचं मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. आणि महाराज कडकडत राहिले. बेहलाल! प्रतापरावाने एकदा आपल्या सहकार्यांकडे बघितलं. नमो पार्वती पतये हर हर महादेव. जागर उठला आणि 7 घोडी त्या नेसरीच्या खिंडीत घुसली. बेलोल खान पटनाच्या सेना सागरात सुसाट सुटली. बघता बघता कापाकापी चालू झाली. शौर्याचं वादळ उफाळलं. आक्रोश किंकाळे आक्रोश बस. बघता बघता बेलोल खानाचं सैन्य सावध झालं, जागा झालं. दक्षिणेच्या टेकडीवरचा बेलोल खान बाहेर आला. त्याने प्रतापरावांची क्रूर नजर बघितली. आपल्या सैन्याला आदेश दिला. बघता बघता सगळं सैन्य या 7 वीरांभोवती गोळा झालं. समचारी फिरत राहिल्या. तुफान शौर्याचं वादळ फिरत राहिलं. प्रतापरावांना बेलोल हवा होता, पण अवती बहिणी सैन्य दाटलं दाटलं दाटलं. खालून आगवर आग आग वाचूनी समशेर उसळली सहस्र क्रूरई मानी. गर्दीत लोपले 7 जीवते मानी. खग 7 जळाले अभिमानी वनव्यात. वेडात मराठे वीर दौडले 7. बेलोल खानाच्या सावध झालेल्या फौजे पुढे हे 7 वीर तोकडे पडले. खग 7 वनव्यात जळाले, गर्दीत लोपले. ती रात्र महाशिवरात्रीची होती. रायगडाच्या शिवशंकराला या 7 बिल्वदलांनी आपल्या रक्ताचा अभिषेक घातला. हे 7 वीर त्या महाशिवरात्रीच्या रात्री स्वराज्यासाठी समर्पित झाले. आपल्या अंगा खांद्यावर सप्त नद्यांचा अभिषेक होत असणारे राजे प्रतापरावांचा तो रक्ताचा अभिषेक पाहत होते. प्रतापराव, तुमच्या समर्पणाच्या बळावर तर उभा राहतंय हे स्वराज्य. कधी नेसरीच्या खिंडीत गेलात तर प्रतापरावांची पावलं आजही दिसतील. दगडावर दिसतील अजून ते थल्या टाचा. ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा. अजूनही उठतो मेघ क्षणात मातीचा. अद्याप वीरानी कुणी वाऱ्यावर गात. वेडात मराठे वीर दौडले 7. महाराजांच्या माथ्यावरचा सप्त नद्यांचा अभिषेक संपला. गंगा यमुना गोदावरी कृष्णा कावेरी शरयू सिंधू या सप्त नद्यांनी महाराजांचा अभिषेक झाला. आता समुद्र जलाचा अभिषेक. मध्यान्ह रात्री महाराजांचा अभिषेक संपला. महाराजांना सुवासनीने ओवाळलं. महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केली. स्वर्ण अलंकार धारण केले. शस्त्रांची पूजा केली. कट्यार तलवार धनुष्यबाण महाराजांनी धारण केलं. महाराजांनी आई भवानी मातेला मासाहेब जिजाऊंना उपस्थित ज्ञानी जनांना वंदन केलं. आणि महाराज राजसभेकडे निघाले. राजसभेच्या सुशोभित प्रवेशद्वारावर 2 स्वर्णलंकार ल्यालाले बलाढ्य हत्ती आणि 2 पांढरे शुभ्र अश्व 4 पातशया पालत्या घालून त्यावर आपली नूतन सृष्टी उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वागताला सज्ज होते. महाराजांच्या पाठीमाग अष्टप्रधान स्वर्ण गुरचप घातलेले गुरचपदार महाराजांच्या सोबत चाललेले. राज्यसभेतून महाराज आत आले. राज्यसभेच्या मध्यात एक सुबक लांबरुंद चौदारा, त्याच्यावर आणखी एक चौथरा आणि त्याच्यावर अष्टस्तंभी मेघडंबरी आणि त्या मेघडंबरीमध्ये रत्नजडित 32 मणी सुवर्ण सिंहासन. मराठी अस्मिता झालेलं, मराठी जनांचा अभिमान असलेलं सुवर्ण सिंहासन. महाराजांनी एक वार त्या स्वराज्य सिंहासनाकडे पाहिलं आणि महाराजांना आठवलं सिंहासन तयार करणं सुरू होतं. त्यावेळी राजे मासाहेबांना म्हणाले, मासाहेब सिंहासनच तयार करायचं झालं तर एवढं मोठं सिंहासन तयार करा की त्याच्यावर आमच्या सगळ्या मावळ्यांना बसता आलं पाहिजे. एक शिवराय छत्रपती नाहीत होणार मासाहेब. या मातीत उगवलेला प्रत्येक जण छत्रपती असेल. हे राज्य रयतेच रयतेच. महाराज त्या सिंहासनाकडे निघाले. सिंहासनाच्या पाठीमाग सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अधिकार दर्शक राजसत्तेची चिन्ह झळकत होती. सोनेरी मत्स्य, मोरचल,
एका स्वर्णांकित भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याची तराजू. खरं तर आधुनिक न्यायशास्त्राचा जन्म आताचा, पण निपक्ष न्यायाचं प्रतीक म्हणून समपातळीत लोंबणारी तराजू 350 वर्षापूर्वी महाराजांनी आपल्या सिंहासना पाठीमागे ठेवली. हे राज्य निपक्ष न्याय देई. अश्वदलाची आरमाराची ती राजचिन्ह झळकत होती. खरं तर महाराजांनी राज्य उभा केलं, पण महाराजांनी पहिला विचार हा केला, या देशात राज्य नव्हती असं नाही. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. कदाचित आपण उभा करत असलेलं हे राज्यही नाही, हे राज्य चिरंतन राहिलं पाहिजे. आणि महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून, स्वराज्याला धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, समुद्रावरनं. आणि म्हणूनच सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार असणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेश द्वारावरच लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. आरमार उभा राहिलं, पण आरमारासाठी जहाजं हवीत, तोफा हव्यात, दारुगोळा हवा. तत्कालीन काळात जहाजं इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं, दारुगोळा डचांकडनं. ते देत होते, महाराज विकत घेत होते. पण महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाजं देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे सगळं देणं यांनी बंद केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे, ते स्वावलंबी, स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर झालं पाहिजे. म्हणून महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली आणि पुण्यातल्या मावळामध्ये आशिया खंडातला सगळ्यात मोठा तोफा उतायचा कारखाना काढला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी दिलेले महाराष्ट्राला 2 अलौकिक गुण आहेत. इथल्या मातीमध्ये उद्योग जोपासला, उद्योग वाढ झाली, व्यापार वाढवला. खरं तर स्वराज्याच्या बनावटीची जहाजं दर्यात तरंगू लागली, पण एखाद्या जहाजात अवजड तोफ ठेवली तर तोफेच्या ओझ्याने जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचा, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराजांनी बघितलं, एका दिवशी विचार केला आणि महाराज कल्याणच्या कारखान्यात गेले. मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं असं असं, आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पळणार, किती ओझं ठेवलं तर न डचमळणार, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणार, असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाजं विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का. महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी तथा संगमेश्वरी जहाज. महाराजांकडे एक विलक्षण गुण आहे, जिज्ञासा. दुर्दैवानं तो आत्ताच्या आमच्या पोरांमध्ये राहिलाच नाही. इंग्रजांनी आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं, त्यांना मालक बनून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलॉनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी, ज्यात जिज्ञासा नावाचा गुणच नाही. म्हणजे तुम्ही कधी बघितलं असेल तर लक्षात येईल, हल्लीची पोरं प्रश्नच विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची 2च कारणं आहेत, 1 सगळं येतंय आणि 2 काहीच येत नाही. सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मला बरं वाटतं, बरं झालं ते झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते आपल्यातला एखादा बसला असता आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला. बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं